श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यती रूपे श्रीदत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटाया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार। ज्यात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार। त्यात तोटा आला तयांसी एक समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी। तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढिली एक युक्ती बोलावनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अप्रोसी बट्टा लागेला मुचा। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। उभयतांसी ते मानले तात्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी। वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती। आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयना पाहती नलवती तयांचे। तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणि मंत्र दिधले। पंडिता राम म्हणले गजानना शिवनाम निधले मारुती हरिभाऊस म्हणले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसा। आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते। इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेवं शिवः। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्यांचे करावे म्हणून विचारले समर्थांते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर। स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊंचे स्वामी चरणा दृढ जडले। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग ऐके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी। ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैर नसे क्षणभरी
असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामींचरणी आले अक्कलकोटा ते भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी माथा ठेविला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रींचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसेपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्थांसन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्ते सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडुनी मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी धजली ती घेऊनी त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊंचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधुनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जनभजना लावावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अणुमात्र चित्ती ऋतुवान धरावा आज्ञा ऐकून आयसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी सद्गुरुनी मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंद धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भव्यथा उपरीत झाली चित्ता षड्विकार निमाले बहुत गुरुजगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्यप्राप्ती सवनिश्चिती ढोंग माजविती बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही ना कळे मन न चळे प्रपंची तयांची न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पळले तुरू उतरतील ते कैसे तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवणी मने जोडून या कर लुटविता तुम्ही संसार हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवर अब्रूने दिवस काढले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकल जन धिक्कारतील पिशूच उपास पडता कोण खावया घालील अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी त्या गुनिया संसार सुखाशी दुःख डोही का पडता संसार सुख भोगुन पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वनतपार्थे आपल्या वडिलांची थोरवी मन माझी या नावी त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्यकार्य म्हणावे पाप उलटे होतसे विनवते जोडूनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडूनी द्याव्या प्राणप्रिया ऐशी तेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे परी तारेच्या चित्तात षड्रिपो होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्यांनी तिजला झाडपोनी आपण अधीन केलेसे त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सूता बोधी तसे षड्विकार त्यागुनी रमला जो स्वामींचरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा क्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्रवस्त परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या
कामाठी पुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ हो निगोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुआज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांचे निंदित नाना दोष देओनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख इति श्री स्वामी चरितामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत षोडशोऽध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवति श्री स्वामी समर्थ।